त्याकडे येऊ. सरकारचे 100 दिवस झाले आणि 100 दिवसाच्या आत एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंना आपण कॅबिनेटमध्ये घेतलं, ही चूक होती की त्याहून मोठी चूक राजीनामा घ्यायला झालेला उशीर होता? सरिता, काय होतं, आता मागे मी एकदा राजीनामा दिला. मला माझ्यावर झालेले जे आरोप आहेत ते मला कुठंतरी असह्य होत होते, म्हणून मी माझा राजीनामा दिला. म्हणलं श्वेतपत्रिका काढा, एकदा श्वेतपत्रिका काय, दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या. आताच्या काळामध्ये अजूनपर्यंत SIT नेमलेली आहे, त्याच्यामध्ये CID आहे, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी पण त्या ठिकाणी चाललेली आहे. आम्हाला न्यायालयीन चौकशीच्या बद्दल विचारपूस करण्याचा अधिकार नाही जोपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत. पण आम्हाला SIT किंवा CIDला आम्ही विचारू शकतो की आत्तापर्यंत कुठं काही कोण कोण ह्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यात कुठंही असं धागादोरा धनंजयपर्यंत पोचलेला नाही. परंतु ज्यावेळेस काही फोटो व्हायरल झाले, आता काहींनी आमच्यावर आरोप पण केले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथराव शिंदेना हे फोटो आत्ताच दिसले का? आता तुम्ही जर CITच्या प्रमुख आहेत, SITच्या प्रमुख आहेत आणि कोणी CIDचे प्रमुख आहे, आम्ही काय बघू रे काय फोटो मिळाले, बघू रे कुणाचं काय संभाषण आहे, असं नाही. आम्ही फक्त बाबा तुमचं चौकशी नीट चालली ना, तुमच्यात कुणाचा राजकीय हस्तक्षेप नाही ना, तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका, आम्ही लोक तुमच्या पाठीचे, पारदर्शक तुम्ही चौकशी त्या ठिकाणी करा, एवढंच आम्ही सांगायचं झालं तर. परंतु ज्यावेळेस फोटो आले आणि ते फोटो बघितले गेले, ते फोटो बघितल्यानंतर ज्या वेदना प्रत्येकाला झाल्या, आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण त्या ठिकाणी त्या वेदना झाल्या आणि त्याच्यातनं निर्णय धनंजयनी घेतला. मी, धनंजय, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, देवेंद्रजी त्या दिवशी बसलो देवगिरीला. खरं तर मीडियाला कळलं पण नाही आम्ही देवगिरीला कधी बसलो. सगळे इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते. आम्ही व्यवस्थित बसलो, चर्चा झाली आणि सकाळी राजीनामा दिला गेला. राजीनामा तो त्या ठिकाणी मंजूर केला गेला आणि पुढे आम्ही गेलो. आता कुठलाही निर्णय घेतला तर चर्चा करायची म्हटलं तर तो आधी घेतला असता तर योग्य झालं असतं का? मंत्रिमंडळातच घेतलं नसतं तर योग्य झालं असतं का? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात. जे झालंय ते झालेलं आहे, ते सगळ्यांच्या समोर आहे. त्या संदर्भामध्ये नंतर राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही चौकशा झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याबद्दलचे पुढचे निर्णय घेतले जातील. ह्याच्यामध्ये कुणीही दोषी, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आमच्या एकनाथरावांनी पण सांगितलंय आणि मी पण सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारचं कृत्य शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही कदापि सरकारमध्ये असताना खपवून घेणार